सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या 10 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. निशीला उलट्या होऊ लागतात. त्यामुळे ओवी हातचे विणकाम सोडून तशीच तिच्या मागे धावत जाते. लाली आत्या ते विणकाम पाहते, त्यांचं तिकडे लक्ष जाते, तर ओवीने सगळा गोंधळ घालून ठेवले असतो, सगळं चुकीचं करून ठेवलेलं असतं. म्हणून लाली आत्या ते दुरुस्त करू लागतात. तोच तिकडून श्रीकांतराव येतात आणि लाली विणकाम करताना पाहतात. ते म्हणतात, अगं 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 लाली काय करते, चुकून ठेवशील सगळं. त्यावर लाली आत्या म्हणतात, अहो गप बसाव तुम्ही, ह्या ओवीने सगळं बिघडून ठेवलंय, तेच आता दुरुस्त करायला लागलीये. त्यावर श्रीकांतराव म्हणतात, तुझं कसंही माहितीये का लाली, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाजून करमेना असं तुझं झालंय. हे ऐकून लाली आत्या मात्र चिडतात. तेवढ्यातच तिथे ओवी येते. लाली आत्या ओवीला विचारतात, कशी आहे गणेशी आता, बरं वाटतंय का तिला. त्यावर ओवी म्हणते, हो थोडं गरगरत होतं म्हणून मी आत्ताच तिला झोपून आले, तिला विश्रांती घ्यायला सांगितले. मी मात्र लाली आत्याकडे बघतच राहते. त्यावर लाली आत्या म्हणतात, अगं असं काय बघते, हे सगळं चुकवून ठेवलंय, तेच बघते कसं दुरुस्त करायचं. त्यावर ओवी म्हणते, मला निशी म्हणत होते की मी चुकीचं केलंय, पण मला असं वाटत होतं की मी बरोबर केलंय, पण चांगलं आहे ना, तुम्ही सगळं नीट करताय. त्यावर लाली आत्या म्हणतात, झालं परत गैरसमज करून घेतला. अगं हे मी तुझ्यासाठी नाही करत, हे मी माझ्या नातवांना चुकीच्या फॅशनचे मोजे घालायला लागू नयेत म्हणून हे सगळं करते, हे काय मी तुझ्यावरच्या प्रेमासाठी नाही करत. त्यावर ओवी म्हणते, लाली आत्या तुम्ही माझ्या हातून चूक होण्यापासून वाचवली, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि कसे का असे ना, लाली आत्या राग किती का म्हणत असे ना, शेवटी ओवीला विणकाम करायचे ते शिकवतातच. पण इकडे नीरज मात्र खूप नाराज झालेला असतो, खूप अपसेट झालेला असतो, खूप रडत असतो. तो निशीचे त्याचे लग्नातले फोटो बघत असतो. जुन्या गोड आठवणींमध्ये तो रमून गेलेला असतो. पण तसेच निशी आत्ता मात्र किती तिरस्कार करते माझा, ती माझ्याशी बोलायला सुद्धा तयार नाहीये, ती मला उभा सुद्धा समोर करत नाही, तिला मी नकोसा झालेला आहे. ह्या आठवणीने तिला अजूनच जास्त त्रास होत असतो. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मेघना मात्र फार चिडलेली असते. ती म्हणते, सकाळपासून मी तयार होऊन बसते आहे, पण या मुलाचा कुठे पत्ताच नाही, कुठे जाऊन बसलाय देवच जाणे. हा नक्कीच माझ्या मते खोतांकडे गेला असणार, निशीला भेटल्याशिवाय तो काही मुंबईला परत येणार नाही. असं वाटतं तिकडे जावं आणि त्याचा हात धरून त्याला पकडून आणावं. पण मी जर तिकडे गेली आणि निशी जर काय बडबडली तर मी नीरजला कायमचं गमावून बसेल. नाही नाही मेघना, असं काही करून चालणार नाही. तू तुझ्या रागाला आवर घाल, कंट्रोल कर स्वतःला, कंट्रोल. तोच नीरजचा कॉल येतो. मेघना त्याला विचारते, नीरज अरे तू कुठे आहेस, मी किती फोन केले तुला, तू फोन का उचलत नाही. अरे मला तुझी किती काळजी वाटते, अरे कुठे आहेस तू, तू कुठल्या अडचणीत असशील तर मला कसं कळेल. त्यावर नीरज म्हणतो, आई आई आय एम सॉरी, मी तुझे कॉल रिसीव्ह नाही करू शकलो, मी तुला नाही आन्सर देऊ शकलो, पण मी जरा कामात अडकलो होतो. आणि ऐक, मला आता येता येणार नाही, मी फ्री झालो की तुला कॉल करेन, तू माझी वाट बघत बसू नको. आणि असे म्हणतो आणि फोन कट करतो. आणि मेघनाचे निम्मे बोलणे अर्धवटच राहते. तोपर्यंत इकडे ओवी आणि श्रीनू रूममध्ये बसलेले असतात. ओवी लॅपटॉपमध्ये बघून श्रीनूला म्हणते, हे बघ या वर्ल्डच्या काही टॉप युनिव्हर्सिटीज आहे, मी तुझ्या वतीने 2-3 ठिकाणी इन्क्वायरी पण केली आहे, खूप स्कोप आहे तुला, तू पुढे प्लीज शिक. आणि दादांची पण हीच तर इच्छा आहे ना, तू एकदा ट्राय तरी कर. त्यावर श्रीनू म्हणतो, बघू मला तर खरं आता काहीही करायची इच्छा नाही. आणि कसं आहे त्या गोष्टीत समाधान मानायची सवय करून घेतोय मी. इथून पुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत कुठल्याही माणसाकडून कसल्याही अपेक्षा नाहीत. त्यावर ओवी म्हणते, श्रीनिवास तू स्वतःचं नुकसान का करून घेतोय, तू एवढं टॉप केलं तर त्याचा काय उपयोग आहे तू जर पुढे शिकलास नाहीस तर. हे बघ तुझ्यासाठी दादांनी, मावशींनी, लाली आत्यांनी, कांता काकांनी, इनफॅक्ट सगळ्यांनीच खूप स्वप्न बघितले, त्यांच्यासाठी तरी शिक. आणि जर तुला त्यांच्याकडून फेवर घ्यायचंच नसेल तर नको घेऊ, तू एज्युकेशन लोन काढ आणि तू कमवायला लागला की तो ते फेड, पण प्लीज तू तुझं टॅलेंट असं वाया नको घालवू देऊ. ओवीचे हे सगळे बोलणे श्रीकांतराव पाठीमागून ऐकत असतात. ते आता रूममध्ये येतात आणि म्हणतात, ओवी मगाशी तू जी लालीशी बोललीस ना त्याबद्दल तुझं कौतुक करायला आलो होतो, पण आता तुझे बोलणं ऐकून ना तुझं कौतुकच नाही तर तुझा अभिमान सुद्धा वाटायला लागलाय. देवाने तुझ्यासारखी मुलगी प्रत्येकाला द्यायला हवी. आणि काय रे श्रीनू, शिक जरा ओवीकडून. अरे ती तिच्या परीने लालीचं मन जिंकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते, मग तू का असा उदास होतेस. अरे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा हवा सकारात्मक, ओवी सारखा. आणि पण तुझे मात्र प्रयत्न, आणि ओवी तू तुझे मात्र प्रयत्न अजिबात सोडू नको. अगं दगडाला सुद्धा बाजार फुटतो, आणि ही तर लाली आहे हाडामासाची बाई, आणि त्यातून आई.
तिला एक ना एक दिवस मुलाचं भलं त्याचं सुख कशात आहे हे नक्की कळेल. पण तू मात्र आशा सोडू नको. अगं आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी साध्य केल्या. मला खात्री आहे इथून पुढच्या प्रवासातही तुला नक्की यश मिळेल. आणि नाहीच मिळालं तर काय आहे, शेवटपर्यंत लढल्याचं समाधान मात्र काही वेगळंच असतं, असे म्हणतात आणि श्रीकांतराव तिथून निघून जातात. तोपर्यंत तिकडे लाली आत्यांना समजवण्यासाठी उमाताई, मंजुताई, दादा सगळेच येऊन लालीसमोर बसलेले असतात. पुढे सगळेच म्हणजे उमाताई, मंजुताई, दादा लालीच्या रूममध्ये येतात. उमाताई लाली आत्यांना म्हणतात, आम्ही तुम्हाला काहीतरी सांगायला आलोय, बोलायला आलोय तुमच्याशी, फक्त तुम्ही ना शांतपणे ऐकून घ्या. पुढे दादा लालीला म्हणतात, लाली मला सांग, तुला पण अजून पण असंच वाटतं का श्रीनू आणि ओवीच्या लग्नाबद्दल आई उमाकडे काही बोलली नसेल म्हणून? उमा मनाचं सांगत असेल का रुचून? तुला असं वाटतं का लाली? त्यावर लगेच उमाताई पुढे म्हणतात, ताई लाली ताई, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. दायचीची सुद्धा हीच इच्छा होती. ओवीने दिलेल्या पंपामुळे त्यांना आराम पण वाटत होता असं त्या बोलल्या होत्या. मला एवढं पण म्हणाले की ओवी फार गुणाची पोर आहे. श्रीनूच्या प्रेमासाठी मार पण खाल्ला तिनं. याहून वेगळं काय ते प्रेम असतं? तिचं खरंच प्रेम आहे श्रीनूवर. तीच आपल्या श्रीनूला आयुष्यभर सुखात ठेवेल. श्रीनूसाठी ओवी अगदी योग्य जोडीदार आहे. असेच दायची बोलत होती. मी खरंच सांगते लाली आत्या, मी तुम्हाला जसंच्या तसं दायचीनं सांगितलं तेच सांगते. मी माझ्या मनाचा एकही शब्द त्याच्यामध्ये घातला नाही. त्यावर लाली आत्या म्हणतात, अगं नाही उमा, तू खोटं बोलतेस असं मला नाही म्हणायचं. पण तू मला सांग, रात्री झोपताना माझी आई आनंदात होती की नाही? सकाळी उठल्यावर ती सगळ्यांना तिचं मत पण सांगणार होती. मग असं काय झालं सकाळी? नक्की काय झालं? पुढे दादा लालीला म्हणतात, लाली या सगळ्यामध्ये ओवीचा काय तो दोष? माणसाच्या हातात काही गोष्टी नसतात अगं. आपल्या आईची वेळ आली होती, ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली. उगाच या सगळ्यात ओवीवर का दोष लावायचा? पण इकडे मंजुताई मात्र वेगळ्याच विचारात असतात. त्यांना आठवते की जेव्हा दायची आपल्या सगळ्यांना सोडून गेले असतात तेव्हा सगळे रूममध्ये जमा झाले असतात. सगळे खूप रडत असतात. पण त्यांना मात्र चारूचं कानातलं दिसतं. त्यावेळी ते विचारही करतात की चारूचं कानातलं इथे कसं आलं? पुढे मंजुताई विचार करतात की दायचीच्या मनाचा चारूशी तर काही संबंध नसेल ना? काय करू? सांगू का मी आत्ताच? नको नको, उमाताई जेव्हा एकट्या असतील ना तेव्हाच मी सांगते, त्याच यातून शांतपणे मार्ग काढतील. आता लालीताईंसमोर बोलताना काहीच अर्थ नाहीये. पण इकडे मंजुताईंच्या मनात मात्र दुसरेच चालू असते. त्यांना आठवते की दाईची जेव्हा सोडून गेल्या तेव्हा सगळेजण रूममध्ये होते. सगळेजण खूप रडत होते. पण मला मात्र चारूचं कानातलं त्या रूममध्ये दिसलं होतं. परत त्यांच्या डोक्यात विचार येतो की दायजीच्या मनाचा चारूशी तर काही संबंध नसेल ना? काय करू? सांगू का मी सगळ्यांना? नाही नाही नको, जेव्हा उमाताई एकट्या असतील ना तेव्हाच मी सांगते. त्याच यातून शांतपणे काहीतरी मार्ग काढतील. आत्ता जर मी लालीताईंसमोर बोलले तर अख्खं घर डोक्यावर घेतील. त्यांच्याशी बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. नकोच आत्ता सांगायला. पुढे लाली आत्या म्हणतात, दादा अरे तू सगळं म्हणतोस ना ते ठीक आहे, पण मला अजून ती पोरगी काही मनापासून माझी सून व्हावी असं वाटत नाही. पण मी तुझ्या शब्दाखातर श्रीनूला परवानगी दे, पण माझ्या मनाविरुद्ध, फक्त तुझ्या शब्दाखातर, ओवीसाठी नाही हं. त्यावर दादा म्हणतात, नको, मग तर नकोच. तू मनापासून तयार नसशील ना तर लाली तू परवानगी देऊच नको. आज जी वेळ निशीवरती आली ती ओवीवरती यावी असं मला बिलकुल वाटत नाही. पुढे उमाताई म्हणतात, अहो तुम्ही जर तयार नसेल ना तर ओवी स्वतःच या लग्नासाठी तयार होणार नाही. त्यावर लालीताई लगेच म्हणतात, मग परत झालं तर आपण कशाला उगीच एवढी चर्चा करत बसलोय? आता ना हा विषय आपण इथंच थांबूया. त्यांचे हे बोलणे ऐकून दादाही म्हणतात, ठीक आहे, आपण हा विषय इथंच थांबूया. आता सगळे आपापल्या खोलीमध्ये जाऊन झोपा. उद्या तर लवकर उठायचं असेल ना सगळ्यांना. आणि उमाताईंना मी देवळात जातो असे सांगून दादा निघून जातात. मंजुताई पण पूर्णाला उद्यासाठी डाळ किती घालायची याचे निमित्त करून उमाताईंना किचनमध्ये घेऊन जातात. का तर त्यांना काहीतरी बोलायचे असते. पुढे मंजू उमाताईंना म्हणते, उमाताई मला माफ करा, डाळ भिजवायचे फक्त एक निमित्त होतं, पण मला तुमच्या एकटीशी काहीतरी बोलायचं आहे. मंजुताई म्हणतात, बरेच दिवस झालं मी खूप अस्वस्थ आहे. उमाताई मला ना दायजीच्या मृत्यूविषयी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. ओवी आणि श्रीनूच्या लग्नाविषयी जेव्हा तुम्ही दायची बरोबर बोलत होता तेव्हा चारू तिकडे होती का? उमाताई म्हणतात, नाही, ती तर तुझ्याशी गप्पा मारत बसली होती ना.
त्यावर मंजुताई म्हणतात, अहो नाही, त्या दिवशी दाजीने श्रीनूला चापकाचे फटके मारायला सांगितले होते. त्यात सगळेच अस्वस्थ होते, बोलण्याच्या मनस्थितीत कोणीच नव्हतं. त्यावर उमाताई म्हणतात, अगं मंजू, मला स्पष्ट आठवतंय, मी दाजीशी बोलून जेव्हा ओवी आणि चारूच्या खोलीत गेले होते ना, तेव्हा ओवी तिकडे एकटीच होती. चारू उशिराने आले. मी तिला विचारलंही. ती थोडी त्यावेळी घाबरलेली होती, अस्वस्थ वाटत होती. मी तिला विचारलं, अगं कुठे होतीस? त्यावर ती काही बोलली नाही. मी परत एकदा तिला विचारलं, अगं तू कुठे होतीस? मंजू बरोबर होतीस का? गप्पा मारत होतीस का? तर ती फक्त हो म्हणली आणि झोपून गेली. पुढे उमाताई म्हणतात, पण मंजू, मला कळत नाही तू हे का विचारते? त्यावर मंजूताई म्हणतात, उमाताई, तुम्हाला आठवते ज्या दिवशी दायची गेली त्या दिवशी मेघनाताई निशीने बनवलेले लाडू आणि चिवडा घेऊन आल्या होत्या. चारू नुकतीच झोपेतून उठून आली होती, तेव्हा नेमकं तिच्या एका कानातलं नव्हतं. म्हणून मी तिला विचारलं सुद्धा की चारू, अगं तुझं कानातलं कुठे आहे दुसरं? आणि नंतर जेव्हा दायची गेली हे कळलं, आपण जेव्हा दायचीच्या खोलीत गेलो ना, तेव्हा तिथे मला चारूचं कानातलं पडलेलं सापडलं. मला असं वाटतंय, दाईची आणि तुम्ही जेव्हा बोलत असणार ना, तेव्हा चारूने तुमचं सगळं बोलणं लपून ऐकलं असणार आणि तुम्ही खोलीतून बाहेर गेल्यावर ती तिकडे गेली असणार. आणि त्या दिवशी दाईचीच्या खोलीत असं काहीतरी झालं असणार ज्यामुळे चारूच्या कानातलं तिकडं पडलं असणार. पुढे मंजुताई म्हणतात, उमाताई, चारूने दाईचीला मारलं तर नसेल ना? नाही म्हणजे उमाताई, मला असं म्हणायचं होतं की चारूने श्रीनूसोबत लग्न करण्यासाठी किती उपद्व्याप केले. तिच्या बाबांसोबत तर ती कशी वागली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळं बघता चारू असं नक्कीच करू शकते. जर काही चारूनं केलं असेल तर दायचीच्या खुनासाठी तिला शिक्षा नक्कीच होऊ शकते. आज ना उद्या सत्य सगळ्यांसमोर येईल, हो ना उमाताई? आणि हे सांगताना मंजू खूप घाबरलेली असते, रडत असते. ती पुढे म्हणते, उमाताई, मला ना फार भीती वाटायला लागली आहे. म्हणजे चारू इतके दिवस आपल्या डोळ्यासमोर होती, पण त्याने कशाचाच सुगावा लागू दिला नाही. उमाताई तिला समजून सांगतात, अगं राजा, तू शांत हो, आधी शांत हो, घाबरू नकोस, मी आहे नाही ते. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे आपले अंदाज आहेत, आपल्याला कुणालाच काहीच ठामपणे माहीत नाहीये. तू आत्ता याबद्दल कुणाशी बोलू नको, आपण बघूयात पुढे काय करायचंय. तू आता तुझ्या खोलीत जाऊन शांत झोपून घे, असे म्हणून मंजूला तिथून पाठवून देतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. प्रेक्षक हो, कसा वाटला आजचा एपिसोड? असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.